बुधवारी 12 तासांची राज्य सरकार आणि विरोधी पक्षाची झालेली चर्चा आणि या चर्चेतनं वक्फ सुधारणा विधेयक 2025 हा कायदा मंजूर झाला. 288 मतांनी हा कायदा त्या ठिकाणी मंजूर झालेला आहे. 2 एप्रिल 2025 हा दिवस देशभरामध्ये गाजला. त्याचं कारण आहे अल्पसंख्याक सहकार मंत्री किरण रिजिजू यांनी वक्फ सुधारणा विधेयक 2025 समोर लोकसभेमध्ये ते सादर केले. हे विधेयक वक्फ कायदा 1995 मध्ये जे अंमलात आणलेलं होतं त्याच्या सुधारणा करण्यासाठीचं होतं. नमस्कार, मी किशोर पवार. मी आपल्याशी चर्चा करणार आहे वक्फ सुधारणा विधेयक कायदा 2025. तत्पूर्वी तुम्हाला मी थोडस विस्तृत सांगणार आहे. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला मात्र विसरू नका. वक्फ म्हणजे काय? वक्फ शब्द हा अरबी भाषेतील वफ्फा शब्दापासून आलेला आहे, ज्याचा अर्थ आहे राखून ठेवणे. इतिहासात वक्फ या शब्दाचा वापर, याचा उल्लेख बऱ्याचदा झालेला आहे. म्हणजे खलिफा उमरने खैबर प्रांतामध्ये त्या जमिनीचा पवित्र कार्यासाठी कसा करायचा हे प्रेसितांना म्हणजे मोहम्मद पैगंबर यांनी विचारले. तर प्रेषितांनी त्यांना उत्तर दिले की ही जमीन राखून ठेव, त्याचा वापर मानवांच्या कल्याणासाठी, चांगल्या कामासाठी, ती जमीन विकायची नाही, भेटवस्तू म्हणून कोणाला द्यायची नाही, वारसा हक्काने हस्तांतरित होणार नाही, जमिनीचे उत्पन्न मुलांना नातेवाईकांना मिळणार नाही, जमिनीचा वापर गरिबांसाठीच होईल, असं त्यामध्ये सर्व काही सांगितलेलं आहे. थोडक्यात वक्फ म्हणजे इस्लाम धर्म मानणाऱ्या व्यक्तीने धार्मिक कार्यासाठी दिलेली जमीन. दिल्लीमध्ये जेव्हा इस्लामिक राजवटीची सुरुवात झाली होती त्यानंतर भारतात सुद्धा वक्फ संपत्तीची वाढ व्हायला लागली, वक्फ संपत्तीची वृद्धी व्हायला लागली, संपत्ती ती वाढायला लागली. एक प्रश्न आहे की वक्फ संपत्ती किती आहे? तर हे मला असं वाटते की हा मुद्दा फार गाजलेला आहे. सर्वांना माहिती की वक्फ संपत्ती किती आहे, तर 9.4 लाख एकर पेक्षाही जास्त. त्यापैकी 8.7 लाख एकर वरती वक्फ बोर्डाचा त्या ठिकाणी थेट नियंत्रण आहे. या मालमत्तेची किंमत किती आहे? 1.2 लाख कोटी रुपये. जगात सर्वाधिक वक्फ संपत्तीची मालमत्ता ही भारतात आहे. भारतामध्ये ती किती आहे? तर सर्वात जास्त जमीन भारतीय लष्कराकडे आहे, 2 नंबरला भारतीय रेल्वेकडे आहे आणि त्याच्यानंतर नंबर लागतो तो म्हणजे वक्फचा. म्हणजे 3ऱ्या नंबरवरती वक्फची सर्वाधिक जमीन आहे. ही जमीन इतकी आहे की काही देशांची काही देशांचं जे काही क्षेत्रफळ आहे त्यापेक्षाही जास्त जमीन ही भारतामध्ये वक्फच्या नावावरती आहे. 2025 मध्ये हा कायदा आणण्याचं कारण काय आहे? कारण वक्फ संपत्ती किंवा वक्फची जी काही मालमत्ता आहे त्याचं नियमन, त्याचं व्यवस्थापन, यातल्या ज्या काही समस्या येत आहेत त्याच्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे. म्हणजे अनेक विधेयक आली. विधेयक म्हणजे कायद्यावर का. आणि माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव यांच्या काळामध्ये 1995 त्या साली जो काही सुधारणा त्यामध्ये करण्यात आलेली होती त्याच्यात बदल करण्यासाठी आता हे नवीन विधेयक या ठिकाणी आणले गेलेलं आहे. विधेयकाच्या माध्यमातून वक्फच्या जे काही उद्देश आहेत त्या उद्देशामध्ये बदल करण्याचं सुद्धा या विधेयकामध्ये ठरवलेलं आहे. 1995 सालचा जो वक्फ कायदा आहे त्याच्यामध्ये सुधारणा करण्याचा या ठिकाणी सरकारने मोठा प्रयत्न केलेला आहे आणि तो यश त्यांना त्या ठिकाणी लाभलेला आहे. आज इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला मात्र विसरू नका.